नमस्कार मित्रांनो, ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सध्या पूर्ण विषय एका विशेष अशा मुद्द्यावरती येऊन वेगळ्या विशेष अशा वळणावर येऊन थांबलेला आहे। हे महत्त्वाच्या 2-3 घटना घडल्या आहेत आणि त्यामुळं पूर्ण राजकारणाची म्हणा किंवा ह्या आरक्षणाची पूर्ण दिशा बदलून जाईल अशी परिस्थिती दिसते। थोडं तिचं आपण विश्लेषण पाहण्याचा प्रयत्न करू। सध्या आपण शिखर शिंगणापूर या ठिकाणी आहोत, मंदिर समोर आहे आणि आपण आळंदीच्या वारीवरती आहोत। आपल्या इथून पुढे 17-18 जुलैपर्यंत ज्या काही अपडेट्स आपण पाहणार आहोत त्या वारीच्या मध्येच होतील आणि वारीचे सुद्धा आपल्याला व्हिडिओ पाहता येतील। आज आपण ज्या मुद्द्यावरती पाहतोय, ज्या मुद्दा आपण घेतलेला चर्चेसाठी, आपण त्या मुद्द्यावरती पुढे माहिती पाहू। आता एक प्रसंग आहे की आत्तापर्यंत मराठा आरक्षणाला सपोर्ट करणारे आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांनी यू टर्न घेतला किंवा आणखी काही म्हणता येईल, पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की या आंदोलनाच्या काळामध्ये जेवढ्या चुकीच्या नोंदी दिल्या गेल्या त्यांची नोंद जी आहे ती रद्द करण्यात यावी आणि मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्यात यावं असं त्यांची मागणी आहे। म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी मराठा समाजाच्या सपोर्टमध्ये होते, आज ते ओबीसी समाजाच्या सपोर्टमध्ये आहेत असं दिसतंय। शेवटी राजकारणामध्ये कधी कोण कोणाचा मित्र राहील आणि कधी शत्रू होईल माहीत नाही। आज आपण प्रकाश आंबेडकर हे शत्रुता म्हणू शकत नाही, परंतु राजकारणाची एक तडजोड म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात, त्याचा तो भाग असावा कदाचित असं आपण गृहीत धरू। आणखी एक वाक्य आहे बच्चू कडू यांचं, त्यांचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांनी आता एकत्रित येऊन विधानसभा लढवली पाहिजे आणि त्यासाठी त्यांचं लॉजिक असं आहे की जी काही 50% मर्यादा आहे ती 50% मर्यादा वाढवून मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्यायचं, परंतु ही 50% सीमा वाढवा, ओबीसीमधून घ्या किंवा मर्यादा वाढवून वेगळं मराठा आरक्षण द्या, परंतु 50%च्या वरचं आरक्षण मराठा समाज टिकू शकत नाही। मग ह्या दोन्ही गोष्टी जर लक्षामध्ये घेतल्या, आणखी एक प्रसंग घडला हे पाहू, पण ह्या 2 गोष्टी जर लक्षामध्ये घेतल्या तर प्रकाश आंबेडकर आजपर्यंत जे मराठा समाजाच्या पाठीशी होते तसं त्यांनी पूर्वीही म्हणत होते की मराठा समाजाला वेगळं ताट दिलं पाहिजे, परंतु ओबीसीमधून आरक्षण देऊ नका किंवा देता येत नाही असं त्यांचं म्हणणं नव्हतं, ते आज त्यांनी स्पष्टपणे तसं सांगतायत। आणि छगन भुजबळ आणि जरांगे पाटील ही एकत्रित यावेत असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे। तर बच्चू कडू यांचं हे म्हणणं असल्यामुळे एखाद्या सर्वसामान्य कोणत्या खेड्यातल्या लोकांनी आम्ही ही इच्छा व्यक्त केली तर ती एखाद्या वेळा ठीक आहे, परंतु बच्चू कडू सगळ्या एखाद्या नेत्यानं जर अशी प्रतिक्रिया दिली असेल तर असं काही घडामोडी घडू शकतील का? आणि महाराष्ट्रामध्ये जर ओबीसी आणि मराठा समाज एकत्रित येऊन इलेक्शन लढणार असेल तर ते योग्य राहील का? या बाबतीमध्ये आपले मतं निश्चितपणे अवश्य कळवा। मला असं वाटतं की ओबीसी आणि मराठा समाजाने एकत्रित येऊन इलेक्शन लढवायला हरकत नाही। काँग्रेस सोडून द्या, भाजप सोडून द्या, ह्या सर्वांना बाजूला काढा आणि ओबीसी आणि मराठा एकत्रित या आणि 50%ची जी काही मर्यादा आहे ती वाढवून मराठा समाजाला एक स्थिर असं आरक्षण देण्यासाठीचा प्रयत्न या सर्वांनी मिळून जर केला तर त्याचं स्वागतच करणं योग्य राहील असं मला वाटतं। आपलीही मतं मला पाहिजेत आणि आंबेडकर साहेबांनी जी ही भूमिका घेतलेली आज, की आजपर्यंत त्यांची भूमिका होती की मराठा समाजाला जी काय आंदोलन होतं त्याचा सपोर्ट होता, परंतु आज ते थोडंसं अपोजिटमध्ये आहेत का असं वाटतं की परिस्थिती आहे। ते आता त्याची पुढची भूमिका आपल्याला कळेल, परंतु आज तरी अशी परिस्थिती दिसते। त्यामुळं ह्या दोन्हीही नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि त्याच्या भूमिका यावरती एक महाराष्ट्रीयन म्हणून, मराठा समाज म्हणून, ओबीसी समाज म्हणून किंवा इतरही समाज म्हणून आपणाला काय वाटतं याच्या प्रतिक्रिया निश्चितपणे आम्हाला कळवा। जय महाराष्ट्र।